गीता अध्याय 14 श्लोक 24. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म काञ्चनः तुल्यप्रिया प्रियो धीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः. समदुःख सुखस, दूच्या विसर्गाचा अर्धा विसर्ग उच्चार, सुखच्या खच्या विसर्गाचा स असा उच्चार करायचा. स्वस्थस, स्ववर आघात, स्थच्या विसर्गाचा स असा उच्चारचा. समलोष्टाश्म काञ्चनः, लोष्ट पोटफोड्या शचा उच्चार ऐकू येऊ दे. पुढे शाळेचा श म्हणजे साधा श आहे, त्याचाही उच्चार छान ऐकू येऊ दे. टापूर्ण म्हणायचं. समलोष्टाश्म काञ्चनः, का म्हणून नंतर इय म्हणायचा. काञ्चनः. तुल्यप्रिया प्रियो धीरस, तू वर आघात आणि ल्य मधल्या य वर पण आघात. तुल्यप्रिया प्रियो, तुल्य यचा उच्चार स्पष्ट ऐकू येऊ दे. प्रिया प्रियो. धीरस, धी दीर्घ आहे, र वर आघात घ्यायचा. तुल्य निंदात्म संस्तुतीः, तुल्य मधल्या तू वर आघात, निंदात्म दा पूर्ण म्हणायचा. संस्तुतीः, स वरच्या अनुस्वाराचा औ उच्चार करायचा. संस्तुतीः. तुल्य प्रिया प्रियो धीरस तुल्य निंदात्म संस्तुतीः. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म काञ्चनः 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 तुल्यप्रिया प्रियो धीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः 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 समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म काञ्चनः तुल्यप्रिया प्रियो धीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः. संधी विग्रह. समदुःख सुखः स्वस्थः समलोष्टाश्म काञ्चनः तुल्यप्रिया प्रियः धीरः तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः. सम दुःख सुखः, सुख दुःखामध्ये सम असणारा हा सामासिक शब्द आहे. दुःखाय च सुखाय च सुख दुःखे हा द्वंद्व समास झाला. आणि सुख दुःखे समम अस्ति यस्य सः सम दुःख सुखः हा बहुब्रूही समास आहे. स्वस्थ म्हणजे स्वतःमध्ये स्थित असणारा, आत्म्यामध्ये स्थित असणारा. स्वे तिष्ठति इति स्वस्थः सप्तमी तत्पुरुष समास आहे. समलोष्टाश्म काञ्चनः माती दगड सोने यांच्या ठिकाणी समभाव असणारा हाही सामासिक शब्द आहे. लोष्टः च अश्मा च काञ्चनं च समलोष्टाश्म काञ्चनं. समा द्वंद्व झाला. लोष्टाश्म काञ्चनं समम अस्ति यस्य सः बहुब्रूही समास झाला. तुल्य प्रिया प्रियः म्हणजे प्रिय आणि अप्रिय यांना समान मानणारा. प्रियं च अप्रियं च प्रिया प्रिये इतरेतर द्वंद्व समास. तुल्ये स्तः प्रिया प्रिये यस्य सः बहुब्रूही समास. धीर म्हणजे बुद्धिमान किंवा ज्ञानी.
तुल्य निंदात्मसंस्तुती, स्वतःची निंदा आणि स्तुती समान भावाने पाहणारा. निंदाच आत्मसंस्तुतिः च निंदात्मसंस्तुती इतरेतर द्वंद्व समास. तुल्ये स्तः निंदात्मसंस्तुती यस्य सः तुल्य निंदात्मसंस्तुतिः बहुब्रूहि समास. अन्वय. यः स्वस्थः समदुःखसुखः समलोष्टाश्मकाञ्चनः धीरः तुल्यप्रियाप्रियः तुल्यनिंदात्मसंस्तुतिः. जो नेहमी स्वस्थ असतो म्हणजे स्वतःमध्ये स्थित असतो किंवा आत्मभावामध्ये स्थित असतो, सुखदुःख यांना समान मानणारा, माती दगड सोनं यांच्या ठिकाणी समान भाव असणारा, ज्ञानी, प्रिय तसेच अप्रिय यांना एकसारखे मानणारा आणि स्वतःच्या निंदा आणि स्तुतीला समान बघणारा असा असतो. मागच्या श्लोकाचा अर्थ बघताना आपण समावस्था म्हणजे काय ते बघितलं. आता ह्या श्लोकामध्ये तर भगवंतांनी प्रत्येक गोष्टीमध्ये समावस्था टिकवायची असं सांगितलेलं आहे. जीवनामध्ये अनेक प्रकारची द्वंद्व असतात आणि त्या द्वंद्वांमध्ये सम राहता येणं हा सत्वगुण आहे. कुठलंही टोक न गाठणं. सुख हे टोक आहे आणि दुःख हे दुसरं टोक आहे. सुखाने हुरळून जाणे म्हणजे एक टोक गाठणं झालं, तर दुःखाने पूर्णपणे खचून जाणे हे दुसरं टोक गाठणं झालं. आता इथे भगवंत तुम्हाला जर गुणांना ओलांडून जायचं असेल तर काय केलं पाहिजे? सुखाने हुरळून जाऊ नका, दुःखाने खचून जाऊ नका, दोन्हीमध्ये सम रहा असं सांगताय. आपण दुसरा अध्याय बघितला तेव्हाच बघितलं, खरं तर जीवनामध्ये सुख आणि दुःख असं काही नसतंच, ते आपल्या मानण्यावर असतं. त्यामुळे सुख मिळालं का दुःख मिळालं हे तुम्ही काय मानता त्याच्यावर अवलंबून आहे. अर्थातच सुख आणि दुःख या दोन्हीमध्ये सम राहणं हेही आपल्या मानण्यावरच अवलंबून आहे. सुख मिळालं तरी भगवंताची कृपा म्हणून त्याच्याकडे बघावं, दुःख मिळालं तरी भगवंतानी आपल्यामध्ये अजून काहीतरी सुधारणा व्हाव्या आहेत, आपल्याला याच्यातनं सुद्धा काहीतरी नवीन संधी मिळणार आहेत, त्यासाठी हे दुःख आपल्या वाट्याला आलेलं आहे असा विचार करावा. किंवा सुख आणि दुःख दोन्हीही माझ्याच कर्माची फलितं आहेत हा भाव ठेवला की सुखानी आणि दुःखानी दोन्हीही गोष्टींनी आपण विचलित होणार नाही. भगवंतांनी इथे लक्षण सांगितलंय की सुखदुःखामध्ये जो सम असतो, पुढे सांगितलं स्वस्थ. आपण बरेच जणांना विचारतो, काय कसे आहात तुम्ही, स्वस्थ आहात ना? स्वस्थ या शब्दाचाच अर्थ मुळी आपल्यामध्ये असलेल्या आत्मतत्वाच्या ठिकाणी, परमात्मतत्वाच्या ठिकाणी स्थिर राहणं. आत्मतत्व जसं सुखीही होत नाही आणि दुःखीही होत नाही, ते असतं फक्त. त्याप्रमाणे स्वतःमध्ये जो स्थित आहे, स्वतःच्या आत्म्यामध्ये ज्याचं लक्ष केंद्रित झालेलं आहे, बाह्य गोष्टींमधनं लक्ष काढून घेऊन त्यांनी स्वतःच्या आतल्या आत्मतत्वाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे, असा तो. हा श्लोक शिकताना मला पहिल्यांदा स्वस्थ या शब्दाचा अर्थ कळला. स्वस्थ म्हणजे निरोगी असा आपण मराठीमध्ये अर्थ धरतो, पण खरं तर निरोगी हाही अर्थ बरोबर आहे. पण आपल्याला रोग कशाचा लागला आहे तर शरीररूपीच रोग लागलेला आहे आणि त्या शरीराकडचं लक्ष हटवून आत्म्यावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे स्वस्थ राहणे. आणि जितके तुम्ही स्वस्थ राहाल तितके तुम्ही निरोगी राहाल. जितकं देहाकडे लक्ष जाईल, जितके देहाचं लालन पालन होईल, तितका देह बिघडत जाणार आहे. पण जितकं तुम्ही आत्म्यावर लक्ष केंद्रित कराल, देहावरचं लक्ष जितकं कमी होईल तितके आपण निरोगी राहणार आहोत. त्यामुळे स्वस्थ असणं फार आवश्यक आहे.
त्रिगुणातीताचं पुढचं लक्षण सांगितलं की लोष्ट अश्म कांचन यामध्ये जो सम आहे. लोष्ट म्हणजे मातीचं ढिकूळ, अश्म म्हणजे दगड आणि कांचन म्हणजे सोनं. या तिन्हीमध्ये सम राहायला शिकायचं आहे. कसं काय बरं सम राहणार? म्हणजे काय करायचं? माती देऊन सोनं घ्यायचं का सोनं देऊन माती घ्यायची का दगड घ्यायचा? सम कसं राहणार? ह्या आपण असाच दृष्टांत भगवंतांनी 6व्या अध्यायात पण दिलेला आहे आणि तेव्हा हे आपण सखोलपणे बघितलेलं आहे. 6व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकामध्ये असाच दृष्टांत येऊन गेलेला आहे. मातीचं ढिकूळ, दगड आणि सोनं यामध्ये काय साम्य आहे? तर हे सगळं पृथ्वी तत्वाचे भाग आहेत, जड तत्वाचे भाग आहेत आणि ह्याच्यावर जर आपण मेहनत केली तर मातीपासून भरपूर धान्य पिकवता येतं, दगडापासून एखादी कोरीव मूर्ती, भगवंताची मूर्ती तयार करता येते आणि सोन्यावर मेहनत केली तर दागिने घडवून त्या सोन्याचीही किंमत वाढवता येते. अर्थातच माती, दगड, सोनं हा सगळा कच्चा माल आहे आणि त्याची किंमत वाढवण्याची क्षमता मनुष्यामध्ये आहे. या तिन्हीमध्ये जडता हे साम्य आहे आणि त्याच्यावर जर कार्य केलं, त्याच्यावर जर मेहनत घेतली तर ह्या तिन्हीचीही किंमत वाढवण्याची क्षमता मनुष्यामध्ये आहे. हे बघणं, याला समत्वानी बघणं असं म्हणायचं. अजूनही एका प्रकारे ह्या तिन्ही गोष्टींकडे साम्यत्वानी बघता येतं. आपण केलेले प्रयत्न वाया जाणे याला आपण मातीमोल होणे असं म्हणतो. आपण खूप प्रयत्न करतोय पण एखादी गोष्ट साध्य होत नसेल तर ते प्रयत्न वाया गेले असं वाटतं, पण त्यावेळेस सुद्धा खचून न जाणे हे मातीच्या ठिकाणी सम राहणे झालं. त्याचप्रमाणे कधीकधी आपण खूप प्रयत्न करत असतो पण दगडाप्रमाणे अगदी मातीमोलही होत नाही आणि काही परिणामही दिसत नाही. अशी अवस्था म्हणजे दगड अवस्था, काहीच परिणाम न होणे, मातीमोल न होणे पण परिणामही न होणे, याला म्हणायचं दगड अवस्था. आणि ह्या अवस्थेमध्ये सुद्धा परिणाम, आपल्याला अपेक्षित असलेले परिणाम दिसले नाहीत तरीसुद्धा आपली साधना न सोडणे हे दगडामध्ये सुद्धा सम राहणं झालं. आणि कधीकधी अगदी थोडे प्रयत्न आपण करतो पण त्यातनं एखादी गोष्ट इतकी छान जमून जाते म्हणजे आपल्या प्रयत्नांचं सोनं होतं. अशा अवस्थेत सुद्धा शांत राहता येणं, ह्याला म्हणायचं माती, दगड आणि सोनं ह्याच्यामध्ये सम राहणं. आपल्या प्रयत्नांना योग्य तो परिणाम न मिळणे किंवा त्याचा उलट विपरीत परिणाम होणे, अशी माती अवस्था, काहीच परिणाम न होणे ही दगड अवस्था आणि थोड्या प्रयत्नात खूप लाभ होणे ही सोन्याची अवस्था. या तिन्ही अवस्थेंमध्ये जो सम राहतो तो त्रिगुणातीत झाला. सम राहायचं याचा अर्थ त्याच्या मुळामध्ये जाऊन त्याचा विचार करायचा. सम राहायचं याचा अर्थ सोनं देऊन माती घ्यायची असा नाही. व्यवहारामध्ये सोन्याला जी किंमत आहे ती सोन्याला किंमत राहणारच आहे, मातीला जी किंमत आहे ती राहणारच आहे. एखादा मौल्यवान दगड असेल तर त्याची किंमत काही कमी होणार नाही. व्यवहारामध्ये ज्याची त्याची किंमत तिथेच असणार आहे. पण आपल्याला समत्व हे बुद्धीमध्ये बघायचं आहे. या सर्व गोष्टींचं महत्त्व किती आहे हे समजून घेणं म्हणजे सम राहणं झालं. अजून एका प्रकारे आपल्याला इथे समत्व बघता येतं. माती आहे, चांगली कसदार माती आहे, पण तुम्ही जर श्रम नाही केले, शेतामध्ये कष्ट केले नाहीत तर ती माती ओसाड राहून राहून नापीक होऊन जाते. त्याचप्रमाणे दगडाचा उपयोग मूर्ती घडवण्यासाठी न करता एखाद्याला फेकून मारण्यासाठी केला तर त्यातून मोठा अपघात होऊ शकतो. शिवाय सोनं जर नुसतंच तिजोरीत पडून राहिलं तर त्याचा काहीच उपयोग नाही, असूनसुद्धा त्याचा काहीही उपयोग होत नाही. अर्थातच
माती, दगड आणि सोनं हे आपल्याकडे असलं तरी त्याचा योग्य उपयोग करता येणं हे समत्व झालं. जीवनामध्ये सुद्धा आपल्याला काही माणसं अगदी सोन्यासारखी भेटतात. त्यांची किंमत ओळखता आली पाहिजे. त्यांचा सहवास जरी जास्त मिळाला नाही तरी अगदी थोड्या सहवासात सुद्धा त्यांच्याकडनं अनेक सोन्यासारख्या गोष्टी शिकायला मिळतात. त्या आत्मसात केल्या पाहिजेत. काही माणसं दगडासारखी असतात. ती असली काय किंवा नसली काय तसा फारसा फरक पडत नाही, पण तरीसुद्धा त्यालासुद्धा एक किंमत असते आणि आपल्या जीवनामध्ये दगडसुद्धा असणं आवश्यक आहे. एखादा हिऱ्यासारखा दगड असेल तर तो दिसायला दगड आहे, पण त्याची किंमत भरपूर आहे, हे पण समजून घ्यायचं आहे. आणि काही जण अगदी मातीमोल आहेत असं आपल्याला वाटतं, पण ती सुद्धा पूर्ण टाकाऊ नसतात. त्यांच्याकडनं सुद्धा काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं. माती ही सुद्धा शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत मातीकडनं सुद्धा. माती जे काही बीज तिच्यामध्ये पेराल ते उगवून वर आणते. माती तुम्हाला आधार देते. मातीतून अनेक मडकी घडवता येतात. प्रत्येकाचा देह नंतर मातीमध्येच मिसळणार आहे. त्यामुळे मातीला कमी लेखून चालत नाही. प्रत्येक व्यक्ती जी कमी प्रतीची आहे असं आपल्याला वाटतं, तीच व्यक्ती कित्येक वेळा खूप महत्त्वाचं काम करून जाते. त्यामुळे कुणालाही कमी लेखायचं नाही, हे सुद्धा या दृष्टांतातनं आपल्याला शिकता येतं. पुढचं लक्षण सांगितलं, तुल्य प्रिया प्रियः. प्रिय आणि अप्रिय ह्यामध्ये सम राहणं. एखादी प्रिय गोष्ट घडली की आपल्याला खूप आनंद होतो आणि अप्रिय घडलं तर ते नकोसं वाटतं. आता खरं तर प्रिय आणि अप्रिय असं काही या जगात नाहीच. याचंही उदाहरण आपण पूर्वी बघितलेलं आहे. एका माणसाला 6 बोटं होती आणि त्याला नेहमी ते 6वं बोट नेहमी खटकायचं. त्याला ते अप्रिय वाटायचं. कशाला मला हे व्यंग दिलं. तोच माणूस एकदा जंगलामध्ये आदिवासी लोकांकडून पकडला गेला आणि नरबळी म्हणून त्याला द्यायचं असं ठरलं. तेव्हा त्याच्या अंगावर असलेलं ते जास्तीचं एक बोट, व्यंग असलेली व्यक्ती नरबळीसाठी चालत नाही म्हणून त्याचा जीव वाचला. त्याला जी गोष्ट अप्रिय वाटत होती त्याच गोष्टीमुळे त्याचा जीव वाचला. म्हणजेच खरं तर प्रिय आणि अप्रिय असं काही नसतं. त्याच्या परिणामांवर ते ठरतं की ते प्रिय आहे का अप्रिय आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीला विशेष प्रिय मानायचं नाही आणि कुठल्याही गोष्टीला विशेष अप्रियही मानायचं नाही. दोन्हीमध्ये सम राहता आलं पाहिजे. असं सम राहता यावं यासाठी बुद्धीची जोड असावी लागते. म्हणून धीरहा म्हणजे बुद्धिमान किंवा ज्ञानी हे पुढचं लक्षण सांगितलं. बुद्धिमान कुणाला म्हणावं तर कुठल्या वेळेला काय करावं याचा निर्णय ज्याला घेता येतो तो बुद्धिमान. नीर आणि क्षीर, नाशिवंत आणि अविनाशी काय आहे हे ज्या बुद्धीला कळतं ती व्यवसायात्मिका बुद्धी असं दुसऱ्या अध्यायात आपण बघितलं. अशी बुद्धी असणं म्हणजेच धीर असणं किंवा ज्ञानी असणं. त्यानंतरचं लक्षण सांगितलं, तुल्य निंदात्मसंस्तुती म्हणजे आत्मसंस्तुती म्हणजे स्वतःची स्तुती आणि निंदा म्हणजे स्वतःची निंदा. या दोन्हीकडे समभावानी बघणारा त्रिगुणातीत होय. आता निंदेकडे कसं काय समभावानी बघायचं. स्तुतीकडे एक वेळ आपल्याला बघता येईल की नाही ठीक आहे स्तुती जास्त मनावर घ्यायची नाही, पण निंदेकडे कसं काय समभावानी बघायचं. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून आपली निंदा होते तेव्हा ती व्यक्ती कुठल्या गुणाची आहे ते बघायचं. सात्विक व्यक्तीने कधीतरी आपल्याला नाव ठेवलं किंवा निंदा केली तर ती निंदा अगदी मनावर घ्यायची बरं का. कारण सात्विक व्यक्ती कुणाला कधी नावं ठेवत नाही, पण तरीसुद्धा त्यांना तुम्हाला काहीतरी निंदात्मक बोलायची वेळ आली म्हणजे त्या गोष्टीमध्ये सुधारणा व्हायला हवी आहे. दुसरं, जर एखादी व्यक्ती राजस असेल की जी सगळ्यांनाच नावं ठेवते, अशा व्यक्तीच्या निंदेला फारसं
महत्त्व द्यायचं नाही, त्याच्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही. आणि काही व्यक्ती तमोगुणी असतात, स्वतः अनेक निंद्य कर्म करत असतात आणि तरीसुद्धा दुसऱ्यांना मात्र नावं ठेवत असतात. अशा लोकांच्या तर सहवासातच जायचं नाही, त्यांची निंदा कानावर येईल इतकं जवळच जायचं नाही. अशा प्रकारे निंदेकडे सुद्धा व्यवस्थित डोळसपणे बघितलं तर सात्विक निंदेतून आपण आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतो. रजोगुणाच्या निंदेकडे दुर्लक्ष करू शकतो आणि तमोगुणी व्यक्तीने केलेल्या निंदेला शक्यतो आपल्यापर्यंत येऊच द्यायचं नाही. हे जमलं की निंदा आणि स्तुतीमध्ये सम राहता येतं. निंदा आणि स्तुतीकडे अजून एका वेगळ्या दृष्टीने बघितलं तरी सुद्धा आपल्याला सम राहता येतं. जेव्हा कोणीतरी आपली स्तुती करतो तेव्हा समजून जावं की ही स्तुती माझी नाही. मी जे कार्य करत आहे, मी जे सत्कार्य करत आहे, त्या सत्कार्याची ही स्तुती आहे, ही भगवंताची स्तुती. आपण एखादं चांगलं कार्य करायला सुरुवात करतो, मग लोक आपली स्तुती करतात, पण ती स्तुती त्या देहाची नसते किंवा त्या व्यक्तीची नसते. ती व्यक्ती जे सत्कार्य करत असते त्या सत्कार्याची ती स्तुती असते. हे लक्षात घेतलं की स्तुतीनी विचलित व्हायला होत नाही. किंवा एखाद वेळेस जेव्हा आपल्या तोंडावर एखादी व्यक्ती आपली स्तुती करते तेव्हा तो भगवंताचा आशीर्वाद समजायचा की आपण जे कार्य करत आहोत ते योग्य आहे हे सांगण्यासाठी भगवंत समोरच्या व्यक्तीच्या तोंडून तुमची स्तुती घडवून आणतो असं समजायचं. म्हणजे ते कार्य अखंड करायला हरकत नाही. भगवंताचं कार्य करत असताना देहाच्या त्रुटींमुळे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये दोष राहून जातात आणि मग अशा दोषांना काढण्यासाठी निंदा किंवा दोष दाखवणारे लोक आपल्या अवतीभोवती असतात. त्यांनी जर असे दोष दाखवले तर तेही भगवंत दाखवून देत आहे. आपलं कार्य अजून बिनचूक व्हावं, अजून उत्तम व्हावं अशा दृष्टीने त्या निंदेकडे बघावं. म्हणजे निंदा आणि आत्मसंस्तुती यामध्ये सम राहता येतं. अशा प्रकारे या श्लोकामध्ये एकूण 6 लक्षणं भगवंतांनी सांगितलेली आहेत. त्रिगुणातीत व्हायचं असेल तर काय काय केलं पाहिजे? बाह्य सुखदुःखामध्ये सम राहिलं पाहिजे, स्वस्थ राहिलं पाहिजे, स्वतःमध्ये स्थित राहिलं पाहिजे. दगड, माती आणि सोनं या बाह्य जड गोष्टींच्या ठिकाणी साम्यत्व दिसलं पाहिजे. प्रिय आणि अप्रिय यांना समान मानलं पाहिजे. स्वतःच्या बुद्धीचा उत्तम वापर केला पाहिजे, ज्ञानी बनलं पाहिजे आणि निंदा आणि स्तुती यामध्ये सुद्धा सम राहता आलं पाहिजे. हे ज्याला जमलं तो त्रिगुणातीत होतो. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्मकाञ्चनः तुल्य प्रिया प्रियो धीरस्तुल्य निंदात्मसंस्तुतिः. हरि ओम तत्सत्.